अगं पुष्पे, मांजराला वाटतं. जिजे मांजर नाही मी आहे. ह्यो बो काय वे. होय. आत्ता आलंस वे. होय. किस्त वाजल्यात. 4. आज बरं तुला दम निघाला रे 4 वाजेपर्यंत. एरवी मात्र भूक भूक करून आमचा जीव काढतोस की पार. हे कामच आहे असलं तर. नेमकं कसलं काम आहे? बॉडीगार्डचं. म्हणजे त्याच्या बॉडी सांभाळ ठेवले का काय तुला? अगं तसं नाही, तुला नाही कळायचं. होय राजा, तुला काय काय त्याची कामं करायला लागतात. अगं जिजे जीव दे की मला. मग जीव की, मी तुला कुठं नको म्हणते जेवायला. आता जेवता जेवता बोल की मग. तुला सांगतो नंतर, मला परत जायचंय. आता परत जाणार होय? होय. येणार कवा? अगं किती बोलशील ग? अरे तसं नाही, तुला उशीर होईल का काय याला? अरे जीव तर जा. होय हो पुष्पाताई, कधीपर्यंत घ्यायची या मशीन? पावसाळ्याच्या आधी घ्यायला पाहिजे की मशीन. जयडे, तुझ्या नावावर 15,000ची FD आहे ना, ती मोडायला लागल बघ. आता सगळ्या जणी पैसे जमवून शेवायचं मोठं मशीन घ्यायचं म्हणतात. FDचा पैसा आता कुठनं आणून देऊ? ते तर मी अजिंक्यांना दिल्यात. काय ग जयडे, अगं कसला विचार करतेस? ते मी कुठलं मशीन आणायचं याचा विचार करत्या. अजिंक्य, जेवलात होय? होय. वयो भैयाने बॉडीगार्ड म्हणून ठेवलंय वय तुम्हाला? होय. बॉडीगार्डची नेमकं काय काय काम असतात हो? म्हणजे बॉडीगार्ड आहे का त्यांच्या घरचं गडी आहे? का काय झालं? तुम्हाला माहित नाही वय? त्या भैयानं गाडी बिडी धुवायला पुसायला लावलं म्हणे त्यांना. होय हो अजिंक्य. कसं आहे, आज गाडी पुसायला लावली, उद्या जोड पुसायला लावायला बी कमी करायचं नाही त्यो. मी काय म्हणते अजिंक्य, तुम्ही एवढे हुशार आहे, मग दुसरा कुठला बी जॉब करायचा की कशाला त्याच्या नादाला लागलाय? तुम्ही खरंच गाडी पुसत होता वे? नाही, तुम्हाला कोणी सांगितलं मी गाडी पुसली ती? आम्हाला कोणी सांगितलंय म्हणजे? शितली सांगत होती मगाशी. ती म्हटली स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्या शितलीच्या तर. पुष्पाताई, मी काय म्हणते, राजकारणी माणसांपासून जरा लांबच राहिलेलं बरं नाही का? काय र? अय, कसला विचार करतोय? आमच्या आर्मीचं भरतीचं कसं होणार आहे, काय होणार आहे? अरे होईल तुझं काम, पण त्या दोघांचं काय सांगता येत नाही. काय झालं फौजी? काय नाही, तुम्ही बसा बोलत, मी आलोच. अर ते एक सांगायचंच राहिलं की काय? भारतीय विज्ञान संमेलन आणि आर्मीने एक प्रदर्शन ठेवलंय पुण्यात. कसलं प्रदर्शन? अरे शस्त्रांचं प्रदर्शन. शस्त्र प्रदर्शन? अरे वय, क्षेपणास्त्र, ब्रह्मोस, बोफोर्स तोफा, रणगाडे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बंदुकांना अजून काय काय आले. फौजी, हा,
आम्हाला बी सगळी शस्त्र बघायचे तर तेवढं काय बी करा आणि एंट्रीचं बघा की. सगळ्यांना एंट्री फी आहे तिथं. काय सांगताय? मग अरे तिथं आधुनिक शस्त्रास्त्र दाखवणार आहेत. सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की कुठल्या शस्त्राचा वापर कसा होतो, कुठं होतो, आणि भारत देश कसा सक्षम आहे म्हणून ठेवलंय प्रदर्शन. किती दिवस आहे हो? अरे उद्या आणि परवा 2 दिवस आहे. आणि पुन्हा असं काय 2 तासावरती तरी हे बघा, काही करा पण पुढच्या 2 दिवसात हे प्रदर्शन बघा. होय होय. म्हणजे तुम्हाला कळेल की आर्मीत कसं असतं आणि काय असतं. अच्छा जाऊया ना आपण. अरे जाऊया ना, काय जायचंच तर का राहुल्या? जायचं. अच्छा लाका लय मजा येणार आहे प्रदर्शन बघून. अरे किती शस्त्र असतील आणि काय काय असेल. मला तर कधी बघीन असंच झालंय. आजा लय पण चिकळू नको, भैया सोडल ना तुला. न सोडा काय झालं? नाही म्हणजे लईच काम करत होता त्याची. पाक गाडी बिडी पण पुसत होता. तुला काय माहित रे? तो गाडी पुसत होता का काय ते? मला सांगितलं की कुणी? शीतलनं. या शितलीच्या तर गावभर बोंबावून केली ना मी गाडी पुसतोय म्हणून. हिला तर मी सोडतच नाही बघ. झालं का तुझं सुरू? तू तिला सोडू नको आणि ती तुला सोडत नाही. मी काय केलं का आता? मग कशाला तिनं गावभर करायचं? अरे लय शानपणा करते ती, माहितीये काय? तिचं शानपणाच बाहेर काढतो का नाही बघ. ठीक आहे, आपण प्रदर्शन बघायला ना उद्या नाही परवा जाऊ. का? उद्या पहिला त्याचा शानपणा बाहेर काढू. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? तिने काय केलं? मी गाडी पोचताना गाणं म्हणून चेष्टा केली ना माझी, मग मी पण असंच करणार. उद्या नेहमी सारखी ती यास्मिनकडे जाणार. शीतलला या सगळ्यातनं वाचवलं पाहिजे. माझ्या शीतलवर अशी वेळच येऊन देणार नाही मी. काय तर करायला पाहिजे.